हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आहे ना, इथं मी मिस्टर आम्ही दोघं ना असं रेडी झालेलो आहे आणि ना मस्त असं छान आहे ना, इथं सूर्यास्त बी झालेलं आहे. पहिला देवदर्शनाला, सॉरी फिरायला नाही, समोर जिजू आणि प्रतुल आमची वाट बघताय. इथे खाण्यासाठी ना मी थोडं मसाले भात करून घेतलेला आहे आणि ना सकाळचे 6:45 वाजले. आमच्याकडे आहे ना 15 मिनटं पुढे. ये देखो हीरो तयार हो रहा है. गाडी आली आता. आम्ही मस्त सगळेजण बसून घेतले गाडीमध्ये. आजच्या सोबत आट्टी येते. आम्ही सगळेजण चाललोय गडावर. सगळे फोटो काढतात ते. आम्ही निघालो होतो सगळेजण मग सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी. तर ना रस्त्याने ना आम्ही थोडं दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो आणि रस्त्यात इतके भारी भारी लोकेशन होते फोटो काढण्यासाठी. आम्ही गाडीवाल्यांना खूप सांगत होतो की गाडी थांबवा, पण त्यांनी काही थांबवलीच नाही. अभी मजा आएगा ना भिडो. मग नंतर आहे ना लोकेशन सगळं चाललं गेलं होतं चांगलं चांगलं. मग इथे एका ठिकाणी वापस त्यांना वडाचं झाड दिसलं, मग तिथं थांबलो होतो आम्ही फोटो काढायसाठी. इथे थोडेफार काही फोटो काढले आणि यांनी झोका खेळला आणि मग थोडं देवळा इथे आम्ही थांबलो होतो सगळेजण नाश्ता करण्यासाठी. मस्त सकाळ सकाळी गरम गरम असे वडापाव पेटीस ते खाल्लं होतं इथे. इथून नाश्ता करून आम्ही निघालो मग पुढे जाण्यासाठी. नाश्ता ते करून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो होतो. मग कळवण जवळून आम्हाला आहे ना सगळे पायी जाणारे लोक दिसायला लागले. असे भरपूर असे पायी जाणारे लोक होते असंख्य आणि डीजे बीजे. मग नंतर आम्ही ना इथे कळवणमध्ये पोहोचलो. इथे खूप सारे असे भंडारे देखील होते आणि ना खूप ट्रॉफिक बी झाली होती पुढे, कारण पायी जाणाऱ्यांची संख्या बी भरपूर अशी होती. इथे बघा एका लहान बाळाला कसे हे लोक झोळी करून घेऊन चालले होते. एकदम म्हणजे असं वाटत होतं की हे लोक कसं काय जाऊ शकतायत एवढं, पण यांना आहे ना आई भगवती सगळी एवढी शक्ती देते. इथे आपल्याला थोडंसं चालायचं जर म्हटलं तर एक पाण्याची बॉटल घेऊन जरी चाललं तरी आपल्याला जीवावर येते, पण हे लोक एवढे बॅगा घेऊन घेऊन कसे चालत होते. मग नंतर आम्ही नांदुरीला इथे खाली उतरलो, कारण वर आहे ना आपल्या प्रायव्हेट गाड्या जाऊ नाही शकत होत्या म्हणून. वर आपल्या प्रायव्हेट गाड्या जाऊ नाही शकत होत्या. मग त्यामुळे ना इथून आहे ना एस.टी. महामंडळाच्या बस देखील होत्या खालून वर जाण्यासाठी. तर इथून आम्ही थोडं पुढेपर्यंत चालत गेलो होतो, कारण पुढे ना गाडी पार्किंग करायला देखील जागा नव्हती आणि गाडीमध्ये पार्किंग केली असती तर गाडी निघायला देखील खूप टाईम झाला असता. म्हणून आम्ही इथून उतरून थोड्या काही अंतरावर पायी पायी चालत गेलो होतो. इथेच आम्हाला थोडं चालतच दम लागला होता, तर लोक एवढे कसं काय चालत येतात तेच आम्हाला खूप विशेष वाटत होतं. मग शेवटी आम्ही इथून पुढे गेलो, बसमध्ये बसलो आणि इथे लेडीजला हाफ तिकीट होतं 12 रुपये, 12.5 रुपये आणि जेंट्सला 25 रुपये असं तिकीट होतं. बस निघाली होती मस्त अशा घाटांच्या रस्त्याने. घाट आहे ना मस्त असे नागमोडे आणि इतकं छान वाटतात आहे ते वरती गेल्यावर. जर कधी आपण पावसाळ्यात आलो ना तर इथलं वातावरण इतकं छान राहतं ना, आजूबाजू खूप असं हिरवं राहतं, मस्त छान असं वातावरण राहतं. जर पुढे आल्यावर आहे ना इथे ना तरीही ना पायी वाटे रडकुंडी म्हणतात इथे. तर जे पायी येणारे लोक राहतात ना हे इकडून वरती येतात आणि ना नंतर इकडे पुढे ना वरती जाण्यासाठी बी रस्ता केलेला आहे. इथे बघू शकता खाली किती गर्दी आणि ना इथे ना पुढे नदी देखील आहे. त्या लोकांना आहे ना आंघोळ करण्यासाठी, जे लोक पायी वाटेने येतात ना त्या लोकांना इथे आंघोळ ते करण्यासाठी इथे मध्ये नदी बी. वर आल्यानंतर इथं आम्हाला आपले फॉलोअर्स भेटले होते. मग नंतर आहे ना इथे वर आलो. इथे ना लिफ्टची देखील सोय, पण आहे ना आम्हाला आहे ना पायीच जायचं होतं पायरींनी वरती. मग नंतर आम्ही ना पुढे गेलो. पवन बघा, पवन थकून गेला होता, तो कसा त्याच्या पप्पांच्या खांद्यावर बसला. ज्यावेळेस मी व्हिडिओ काढत नव्हती ना त्यावेळेस हा घडी घडी म्हणत होता सप्तशृंगी माता की जय, आणि मी व्हिडिओ काढायला लागली. नंतर आम्ही याला किती जणांनी रावण्या करून सांगितलं की बोलणार आहे आता, बोलणार, व्हिडिओ काढताना बोलणंच बंद करून दिलं म्हणून. आम्ही जरा पुढे थांबलो, तिथे वाजा वाजत होता, तर तिथे हापा कसा नाचतोय, नाच रे मोरा आंब्याच्या वनात. महिना असल्यामुळे ना खूप जास्त अशी गर्दी इथे. आणि नाही तर मिस्टरांना त्यांचे फ्रेंड बी भेटले गडावर आलेले पायी पायी चालत. आता आम्ही चाललोय कुंडाकडे, जिथे पाणीचं कुंड आहे तिथे तोंड हात पाय ते धुण्यासाठी.
नंतर आम्ही ना इकडे ना कुंड्याकडे आलो होतो, कारण आमच्यासोबत जी चिल्लर कंपनी होती त्यांना आंघोळ करायची होती आणि आम्हाला तोंडात पाय धुवायचे होते. तोंडात पाय ते धुवून झाले, त्यांच्या आंघोळ ते झाली आणि ना प्रचंड अशी गर्दी वाढतच होती एका मागे एक. मग नंतर आम्ही इकडे पुढे आलो. नंतर ह्या काकांच्या इथे ना आम्ही चप्पल ते काढलं आणि इथून ना सगळ्यांनी ओटीन ते घेतलं देवीसाठी, प्रसाद ओटीन ते घेऊन मग आम्ही निघालो होतो पुढे दर्शनाला जाण्यासाठी. नंतर बघतो तर बापरे, इथे बारींमध्ये अशी भरपूर अशी जास्त प्रमाणामध्ये गर्दी आणि आमच्या घराकडचे लोक देखील खूप होते इथे, जे पायी आलेले होते ते. तर ना खूप सारे लोक होते, मिस्टरांचे मित्र ते देखील भेटले होते इथे. नंतर बघतो तर बापरे, पुढे जाऊन संपूर्ण बारी अशी लॉक झाली होती आणि काही हे भाऊन ते होते तर हे ना खूप असे कॉमेडी देवचे गाणे म्हणत होते. ते आल्या आल्या आईच्या गाभाऱ्यात येताच बरोबर आईचं दर्शन लांबूनच इतकं छान होऊन जातं की जवळ येऊन सण असं तिथे थांबावं असं काहीच नाही, की तिथून लगेच पाठवलं तरी बी काही वाटत नाही. आता आमचं दर्शन झालं, दर्शन करून आम्ही बसमध्ये खाली उतरलो. आता चाललो आहे, आम्ही आमची गाडी इथं पार्किंग केली, त्या ठिकाणी चाललो आहे. खूप आता पाय दुखून आले, कारण आम्हाला दर्शन 3-4 घंटे लावून गेले, त्याच्यामुळे सगळेजण तर होऊन गेले. तेच ना, मग आता हे बघा ही बस चालली आहे, बसमध्ये होतो आम्ही. साक्षी तर पूर्ण म्हणजे सगळेजण चाललो आहे मी आता. सगळे तर होऊन गेलेले. आम्ही खाली उतरून येईपर्यंत बरंच असं आहे ना, पुढे पर्यंत जाईपर्यंत खूप असं जास्त अंधार होण्यात आलं होतं आणि भरपूरसे असे डीजे खूप असे पायी येणारे लोक खूप जवळजवळ येऊन गेले होते आता आणि गर्दी देखील खूप वाढायला लागली होती. आणि डीजेचा आवाज ते इतकं छान वाटत होता, असं वाटायचं की इथं नाचत बसा. पण आम्हाला पुढे जायला देखील टाईम होणार होता आणि पुढे ना मिस्टरांचे मित्र काही भाऊन त्यांनी मिळून ना असा भंडारा ठेवला होता, आम्हाला तिथे देखील जायचं होतं. काही ठिकाणी असं झालं होतं की जे मेन सीन होते ते निघून जायचे, कारण माझ्या फोनला क्लिअरिटी नाही, मी व्हिडिओ चांगले घेऊ शकत नव्हते. पण मिस्टरांच्या फोनमध्ये होते आणि मिस्टरांचा फोन त्यांच्याकडे होता, मी त्यांना सांगायची व्हिडिओ घ्या, पण ते नेमके जे मेन गोष्टी राहायच्या त्या निघून जायचे, मग तेव्हा व्हिडिओ घ्यायचे. नंतर पुढे जाऊन आम्ही इथे भंडाऱ्याच्या इथे थांबलो होतो. तिथे ना डीजे होता, तिथे थोडं मस्त असं नाचून बेचून घेतलं सगळ्यांनी आणि मग जाऊन ना भंडारा खाल्ला. इथे ना मग भंडाऱ्याच्या इथलं बी ना बाकीचं सगळं सामान संपून गेलेलं होतं त्यांचं वालं, फक्त तिथे मसाले भातच भेटला होता आम्हाला खायला. रात्री आम्हाला यायला भरपूर असा टाइम झाला होता, म्हणून व्हिडिओ काही काढला गेला नाही. आणि दिवस दुसरा आहे, वातावरण बघा किती पावसाचं झालंय आणि वारा खूप चालू आहे, खूप जोराचं असं वादळ चालू आहे. वारा तर सुटलाच होता, आता मस्त असं जोरदार पाऊस, गरम बी खूप जास्त होत होतं आणि आता जोराचा असा पाऊस बी आलाय. मस्त सगळं ओलं झालंय, मातीचा इतका मस्त घमघमाट सुटलाय ना, एकदम छान वाटतंय, थंड थंडगार असं वाटतंय पाण्यात जाऊन भिजून घ्या. मिस्टरांची वाट बघते मी, मिस्टर बी नेमके आलेले नाही अजून, ओलेच झाले असतील नक्की. बेचाऱ्या गाया बघा कशा झाडाच्या आडोशाला थांबलाय. हे गार बी पडली मावशी, हे बघ गारचे खडे, अरे बाप रे बाप किती स्पीड मध्ये डायरेक्ट. व्हिडिओत क्लिअर नाही दिसत आहे, पण समोरून इतके खतरनाक येताना दिसत आहेत ना. हा ना, किती मोठे मोठे पहा ना, हे बघ गारीचे खडे बी पडताय बघा. आता इथे पडला, मी तुम्हाला उचलून दाखवते. जर तुमचा व्हिडिओ पूर्ण बघून झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बी करा. धन्यवाद.